नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर एक बोधकथा. एक विलासी बादशाह होता. त्याला सगळ्या प्रकारची व्यसनं होती. तो स्वतः तर व्यसनं करायचाच, पण आपल्याबरोबर जो प्रधान होता त्याला प्रधानालाही तो म्हणायचा, हे बघ, मनुष्य जन्म काही पुन्हा पुन्हा मिळत नाही, त्यामुळं आता जो जन्म मिळालाय ना त्याचा उपयोग कर, सर्व प्रकारचे उपभोग घे. प्रधान हा सन्मार्गी माणूस होता. त्याला या बादशाच्या उपभोगी, चैनी आणि विलासी वृत्तीचं दुःख व्हायचं. वारंवार समजावून सुद्धा बादशाचं वागणं काही बदलत नव्हतं. बादशाह आपल्या मौजमजेच्या इतक्या आहारी गेला होता की त्याला आपल्या प्रजेची सुद्धा आठवण नसायची. प्रजेमध्ये बादशाबाबत फार मोठा असंतोष होता. मात्र बादशाह कठोर आणि निर्दयी असल्यानं कोणीही काहीही करू शकत नव्हतं. एक दिवस प्रधानानं काहीतरी चांगलं काम केलं आणि त्या कामामुळे बादशाह खुश झाला. त्यानं भर दरबारात प्रधानाचा सत्कार केला आणि त्याला एक अत्यंत भरजरी मौल्यवान शाल भेट दिली. प्रधानाला त्यावेळी जरा सर्दीचा त्रास होत होता. दरबाराच्या बाहेर येताच प्रधानाला शिंक आली आणि त्यामुळं त्यानं हातात मिळालेल्या त्या भरजरी शालीलाच आपलं नाक पुसलं. ही गोष्ट नेमकी प्रधानाच्या विरोधात असलेल्या एकानं राजाला जाऊन सांगितली. बादशाला खूप राग आला. त्यानं प्रधानाला बोलावून घेतलं आणि त्याला विचारलं, मी तुला एवढी मौल्यवान शाल दिली आणि त्या शालीला तू नाक पुसलंस? एवढ्या मौल्यवान वस्तूचा तू अनादर केलास? प्रधान थोडा वेळ गोंधळला, पण बादशाला काय उत्तर द्यायचं ते त्याने मनोमन ठरवलं आणि तो बोलायला लागला, बादशाह, मी तेच करतोय जे तुम्ही मला शिकवत आलात. बादशाह विचारात पडला, मी काय शिकवलं तुला? प्रधान परत म्हणाला, महाराज बघा, देवानं आपल्याला या शालीपेक्षा मौल्यवान असं शरीर दिलंय, पण आपण त्याचा गैरवापर करत आहात. व्यसनं, भोग यामुळे शरीराचा सन्मान न होता मोठा अपमानच आपण करता आहात. तो परमेश्वर जेव्हा आपल्याकडे बघत असेल तेव्हा त्याला किती वाईट वाटत असेल. त्यानं दिलेलं इतकं मौल्यवान शरीर आपण अशा पद्धतीनं वापरून घाण करत आहात. परमेश्वराचा प्रत्येक हृदयात वास असतो आणि त्याच शरीराला तुम्ही वाईट मार्गानं वापरत आहात. प्रधानाचं हे बोलणं ऐकताच राजाचे डोळे खाडकन उघडले. त्यानं प्रधानाची क्षमा मागितली आणि पुन्हा गैरवर्तन न करण्याचं आणि व्यसनं सोडण्याचं वचन दिलं. श्रोते हो, या छोट्याशा गोष्टीचा मोठा बोध हाच की ईश्वरानं दिलेल्या शरीरसंपदेचा योग्य मार्गानं वापर केला पाहिजे. मानवाला विवेक, बुद्धी, ज्ञान याचं वरदान ईश्वराकडनं मिळालं आहेच. त्याचा योग्य उपयोग करून आपलं जीवन आपण नक्कीच सार्थकी लावू शकतो, हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.